अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गावातील एका भोंदू महाराजाच्या दरबारात अघोरी कृत्य केली जात असल्याचा आरोप होत असून आता संपूर्ण गाव या प्रकरणाला वैतागले आहे। याच भोंदू बाबाचा अकोला न्यूज नेटवर्कने पर्दाफाश केला आहे। पाहूया अनुराग अभंग यांचा हा संपूर्ण रिपोर्ट। आपल्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी महाराष्ट्राशी, मात्र महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला नख लावणाऱ्या अनेक घटना अलीकडे सातत्याने समोर येत आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंबा गावात अंधश्रद्धेचा असाच अंगावर शहारे आणणारा एक प्रकार समोर आलाय। गावातील चेतन महाराज मुळे या भोंदू बाबाने लहान मुलांवर उपचाराच्या नावाखाली अक्षरशः अंगावर काटा आणणारे प्रकार केल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र, शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगणारा समतामूलक महाराष्ट्र, मात्र याच महाराष्ट्रात सध्या बुवा बाबांचं उदंड पीक आलंय। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंबा गावात तर या बुवा बाबांचं उदंड पीक आलंय। या एकाच गावात 4 महाराजांचे दरबार भरतात। आपण पाहत असलेली ही दृश्य आहेत निंबा गावातल्या चेतन मुळे उर्फ गुलालशेष महाराजांच्या दरबारातली। लहान मुलांना दाताने उचलले, खिड्यांच्या आसनावर बसले, यासोबतच अनेक अघोरी प्रकार हा महाराज करतोय। अकोला न्यूज नेटवर्क त्यांच्या गावात पोहोचलाय, मात्र कुटुंबियांनी भोंदू महाराज घरी नसल्याचं सांगत आमच्याशी काहीही बोलायचं टाळलं। आम्ही थेट महाराजांचा दरबार भरत असलेल्या ठिकाणी पोहोचलोय। त्यावेळी गावकऱ्यांनी महाराजांची पोलखोल केली आहे। महाराज काय उड्या मारतात, निंबू खातात, त्या वाद्यावर आपल्या उड्या मारतात। मी म्हणतो महाराज लोकांनी कसं आहे, पाणी नाही पिलं पाहिजे, संडास नाही केली पाहिजे, अनाज नाही खाल्लं पाहिजे, त्याला म्हणते महाराज म्हणतायत पाताळातनी ते कंदमुळावर जगतात, ते खरे महाराज। आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले असे थोर संत पुरुष हे जे आहेत हे आले पाहिजे तर मग माणूस मानील ते। हे आता भोंदूस पण आहे असं म्हटलं गेलं पाहिजे। बाकी काय डोमन शेख, शंभू शेख, चंदन शेख, गुलाल शेख एवढे महाराज गावकऱ्याचा तुम्हाला सांगतो फायदा कुठंच नाही। गावातला एकही माणूस इथं येत नाही, सर्व परक्या गावचेच लोक इथं येतात। इथं त्या माणसाच्या अंगात येते आणि जे बाहेरचे बाया मंडळी, काही माणसं मंडळी येते ते आपले कोळे सांगतात की बाबा मला मुलगा होत नाही, कोणी म्हणते माझी बिमारी बसत नाही। आम्ही बाबाचे विचारायचे नाही, आम्ही देवधर्म सर्व सोडून दिला आहे, तर आम्ही विज्ञानवादी लोक आहोत, आम्ही विज्ञानावर विश्वास ठेवतो। नेमका त्रास म्हणलं म्हणजे काय, आम्हाला तसा काही त्रास नाही, पण ते रात्री दर सोमवारी ते वाद्य वाजवते रात्रीचे 4:30-5 वाजेपर्यंत। निंबा गावात अंधश्रद्धेचा अक्षरशः ऊत आलाय। हजारो लोकसंख्येच्या गावात तब्बल 4 महाराजांचे 4 दरबार भरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। या गावातील या सर्व प्रकारांवर आणि महाराजांवर कठोर कारवाईची मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे। आपण जी व्हिडिओ घटना पाहत आहोत ही जादूटोणा विरोधी कायद्यात संपूर्ण बसणारी घटना आहे आणि या बाबावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे। कारण आपल्याला व्हिडिओ स्पष्ट दिसते की हा बाबा ज्या पद्धतीने या लहान मुलांवर उचलून धरतो, या मुलाच्या जीवाला धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। फक्त अशाच पद्धतीचे उपचार जरी व्हिडिओत आले असले तरी इतर प्रकारचे उपचार सुद्धा अघोरी पद्धतीने निश्चितपणाने बाबा करत असेल। म्हणून या बाबावर तात्काळ जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी आहे। पोलिसांनी मूर्तिजापूर तालुक्यातील भोंदू बाबांवर कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। पोलिसांनी आतापर्यंत तालुक्यातील दरबार भरवत अंधश्रद्धा पेरणाऱ्या महाराजांना नोटीस देऊन समज दिली आहे। सदरचा हा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे निंबा मूर्तिजापूर विभागामध्ये। तर हे जे बाबा आहेत यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं, पोलीस स्टेशनला बोलवून यांना समज दिलेला आहे। हे व्हिडिओ आम्ही पाहिलेले आहेत, आता त्याची चौकशी सुरू आहे। त्याची चौकशी अंती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत। हो, प्रतिबंधकच्या त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत, यापुढे गावामध्ये असा प्रकार चालणार नाही अशी त्यांना समज दिलेली आहे। यामध्ये योग्य ती कारवाई लवकरच आम्ही करत आहोत।